पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीलामृत कथेच्या 8व्या भागामध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, जडो आणि प्रीत जडो नामी, जडो आणि प्रीत जडो नामी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, कालच्या कथेमध्ये आपण भद्रायू या राजकुमाराची कथा ऐकत होतो. वज्रबाहू या राजाचा आणि सुमती राणीचा असणारा पुत्र हा आपण त्याचं वर्णन काल ऐकत होतो की त्यात भद्रायू या राजकुमाराची पूर्वावस्था फार बिकट होती, पण शिवयोगाच्या कृपेनं तो दिव्य देह प्राप्त करून उत्तम अशा प्रकारचे सर्व 14 विद्या 64 कळा सर्व पारंगत झाला. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी शिवयोगीने येऊन त्याला उत्तम नीतिमत्तेचा सर्व उपदेश केला. इथपर्यंत आपण काल कथा ऐकलेली आहे. पुढं शिवयोगी त्या महात्म्याने त्याला शिवकवच अशा प्रकारचं दिलं, अभेद्य असं शिवकवच दिलं की त्या अंगावर धारण करून युद्धावरती गेला असता त्याला कोणत्याही शस्त्रास्त्राचा प्रहार होणार नाही अशा प्रकारचं शिवकवच दिलं. त्याचप्रमाणे मृत्युंजय मंत्रासहित भस्म दिलं की त्या अंगाला लावल्यानंतर मृत्यू कोणत्याही अकाल प्राणानं मृत्यू प्राप्त होणार नाही असं. आणि एक खड्ग अशा प्रकारचं दिलं की ते खड्ग शत्रूवर टाकण्याच्या अगोदरच ते म्यानातून बाहेर काढून शत्रूला दाखवलं तरी त्या ठिकाणी शत्रूचा थरका पडेल असं दिव्य खड्ग आणि एक दिव्य शंख अशा प्रकारचा हा भगवान शंकराने शिवयोगाच्या रूपात त्या भद्रायू राजकुमाराला दिला. आणि पुढं तुझं संपूर्ण कल्याण होईल अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन शिवयोगी तिथून अदृश्य झालेले आहेत. कालांतरानं या भद्रायू राजाचा जो वडील वज्रबाहू त्याचा असणारं राज्य हेमरथ नावाच्या एका बलाढ्य राजानं आक्रमण केलं त्याच्या राज्यावरती. सर्व राज्य त्या ठिकाणी जिंकून घेतलं, सगळी नासधूस केली, त्या ठिकाणी लुटालूट केली, स्त्रिया पुरुष सर्वांना त्या ठिकाणी पकडून नेलं, बंदीखान्यात टाकलं. राजघराण्यातल्या सर्व लोकांना रथाला बांधून सगळं जिंकून तो राजा हेमरथ राजा आपल्या राज्याकडं निघालेला होता. आणि हा समाचार एकचक्रनगरामध्ये असणाऱ्या त्या वज्रबाहूला त्या ठिकाणी तो दीर्घायू राजकुमाराला त्या ठिकाणी तो समाचार कळाला. कळाल्यानंतर आता आपल्या वडिलांची सुटका करण्याकरता म्हणून तो त्या ठिकाणी तात्काळ धावून गेला. सोबत त्याच्या सैन्य नव्हतं, कोणी नव्हतं, फक्त त्याचा तो असणाऱ्या सावकाराचा जो मुलगा होता तो त्याचा मित्र झालेला होता.
पद्माकर सावकाराचा, त्या सावकाराच्या मुलाला घेऊन फक्त दोघंच हे गेले आणि जाऊन शंखनाद केल्यानंतर सगळं सैन्य त्या ठिकाणी दचकलं. कोण आपल्यावरती चाल करून आले हे त्यांना कळायचा अवधी सुद्धा मिळाला नाही. तेवढ्यात अनेक शस्त्रास्त्रांनी त्या ठिकाणी त्यांनी प्रहार करायला सुरुवात केली, अनेक बाण मारायला सुरुवात केली. ते सगळं सैन्य परत उलट फिरलं आणि हे दोघंच लढत होते. आणि ते लढता लढता शत्रूचा सैन्याचा पराभव होण्याची चिन्ह दिसायला लागली. आणि मग वज्रबाहू राजाचं जे सैन्य होतं, पराभूत झालेले जे लोक होते, त्यांना बळ आलं की आपला कैवारी म्हणून कोणतरी आपला पाठीराखा आलेला आहे, आपलं संरक्षण करता कोणतरी आलेलं, आता आपण युद्धाला करायला काही हरकत नाही. म्हणून ते पराभूत राजाचं सैन्य सुद्धा परत जोशाने त्या ठिकाणी लढायला लागलं. त्या भद्रायूच्या भोवती सगळं सैन्य गोळा झालं आणि सगळ्यांनी मिळून घनघोर अशा प्रकारचं आक्रंदन युद्ध केलं. आणि त्या युद्धामध्ये त्या हेमरथ राजाचा दारुण पराभव केला. त्याचं सगळं सैन्य मारून टाकलं आणि आपल्या राज्यातलं जे जे काही लुटलेलं होतं ते सगळं परत मिळवलं. सगळे दास दासी सेवक जे सगळे होते त्यांना परत मिळवलं. राजघराण्यातल्या सर्व काही असणारे कुटुंबीय त्यांना रथाला बांधून नेत होते, त्यांची सोडवणूक केली. आणि तो हेमरथ जो राजा होता ज्याने आक्रमण केलेलं, तो त्याला पकडलं आणि म्हणजे तू चोर आहेस म्हणजे, चोरून हे सगळे न्याय लागलेले आहेत आमचं, त्यामुळे चोराची शिक्षा हीच आहे की त्याचे नाक आणि कान तोडून टाकायचे, अर्धी दाढी अर्धी मिशा कापायच्या आणि डोक्यावरनं 5 पाट काढायचे, ही शिक्षा चोराची आहे म्हणले. त्यामुळे त्या राजाला तसं केलं. रथाला बांधून त्याला त्या ठिकाणी लाथा मारत मारत राज्यामध्ये घेऊन आला. आणि आपले वडील जे होते तर त्याला वडील हे अगोदर त्या वडिलाला मुलगा माहीत नव्हता, पण मुलग्याला आपला तो वडीलही माहीत होता. आणि त्या वज्रबाहू राजाला पुन्हा सिंहासनावरती बसवलं, परत सगळं ठाकठीक सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्या वज्रबाहूला काही कळेना की कोण आपला कैवारी म्हणून इतका आणखीन धावून आला, कोण आपलं रक्षण करण्याकरता एवढा तात्काळ आलेला आहे. बघितलं तर असं वाटत होतं की जणू काय महाविष्णू किंवा महादेव त्या ठिकाणी या किशोर वेशामध्ये आलेले आहेत की काय, असा त्याला आणखीन भास होत होता. बघितल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रेमही वाटत होतं की याचा आपला काहीतरी संबंध असला पाहिजे असं वाटत होतं, पण काही कळत नव्हतं. तेव्हा सगळे लोक त्या राजाचं पुन्हा स्वागत करण्याकरता कौतुक करण्याकरता आले. त्या राजाने सांगितलं की तुम्ही म्हणजे माझं कौतुक करू नका, माझं स्वागत करू नका, आपलं राज्य ज्यांनी सोडवलं, जिंकून आपल्याला ज्यांनी दिलं, शत्रूपासून आपल्याला वाचवलं, हा जो किशोर आहे कोणी अनोळखी, त्याचे पाय धरा, त्याला आणखीन सगळ्यांनी त्या ठिकाणी आदर करा असं राजाने सांगितल्यानंतर सर्व लोकांनी त्याचा आदरातिथ्य केलं. राजाने विचारलं की हे कुमार, तू कोण आहेस, कोणाचा आहेस, तुझे आईबाप कोण आहेत, तुझं राज्य कुठलं, तू कुठला आहेस, तुझा परिचय आम्हाला दे. तेव्हा त्या भद्रायूने सांगितलं की म्हणले महाराज, माझी ओळख तुम्हाला थोड्या दिवसांनी मी देईन, मी आता निघालेलो आहे, आता काही बोलत नाही, काही दिवसात मी परत येईन आणि माझा सगळा वृत्तांत हकीकत मी तुम्हाला सांगेन. तोपर्यंत या शत्रूला सोडू नका, त्याला बंदीखान्यात घालून ठेवा असं सांगून तो भद्रायू त्या ठिकाणी निघून तिथून गेलेला आहे. धावत येऊन आपल्या आईची भेट घेतली आणि आईची भेट घेऊन सगळा वृत्तांत सांगितला. आपल्या पतीची सुटका आपल्या मुलानं मोठ्या एका शत्रूपासून केली हे ऐकल्यानंतर सुमती राणीला सुद्धा अतिशय आनंद झाला. तिनं आनंदानं आपल्या मुलाला त्या ठिकाणी कुरवाळलेला आहे, जवळ घेतलेला आहे, माया केलेली आहे आणि खूप आनंदानं अशा प्रकारे राणी त्या ठिकाणी त्याचं कौतुक करू लागलेले आहे. तेवढ्यामध्ये शिवयोगी महात्मा जो इकडं आलेला होता, त्याच शिवयोगी महात्म्यानं राणी श्रीमंतीकडे, त्या श्रीमंतीनीकडे जाऊन त्याची सगळी हकीकत सांगितली की हा भद्रायू कोण आहे, काय आहे, त्याने आपल्या वडिलाची सुटका कशी केली शत्रूपासून, तो किती पराक्रमी आहे, भगवान शंकरांचा तो वरप्राप्त कसा झालेला आहे, हे सगळं सांगितलं. आणि तिला सांगितलं की तुझी जी कीर्तिमालिनी नावाची मुलगी आहे ती त्या भद्रायूला देऊन त्याला तुमचा जावई करून घ्या आणि त्यांच्याशी तुम्ही नातं प्रस्थापित करा असं शिवयोग्याने सांगितल्यानंतर
राणी सीमंतिनी आणि त्याचा जो असणारा चित्रांगद पती, त्या दोघांनाही ते मान्य झालं. त्यांनी लगेच सिद्धता केली आणि त्या भद्रायू राजकुमाराला बोलवून त्या ठिकाणी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. पण आता त्याला वडील म्हणजे त्यावेळेला पाळलेला सांभाळलेला वडील म्हणजे तो असणारा पद्माकर असणारा सावकार, त्याची पत्नी, त्याची मुलं आणि राणी सुमती या सर्वांच्या सहित मोठ्या धामधुमीने विवाहाला गेले. विवाह समारंभ पार पाडला आणि त्या विवाह समारंभामध्ये त्याचा जो असणारा वडील आहे वज्रबाहू, तोही त्या ठिकाणी विवाह करता निमंत्रित होता. आणि त्यांनी बघितलं की म्हणजे हे आपल्या मित्र राजाच्या मुलीचं लग्न ज्याच्याबरोबर झालंय तो कोण वधू आहे, वर कोण आहे. बघितल्यानंतर बघितलं तर आपल्याला ज्यानं सोडवलं संकटातून, आपल्याला ज्यानं सहाय्य केलं युद्धामध्ये, तोच हा राजकुमार आहे. आणि तो धावत गेला, त्याला आलिंगन दिलं. अरे म्हणले, तू कोण, कुठल्या राजाचा मुलगा, काय आहे, तुझा परिचय आम्हाला अजून दिला नाही. तेव्हा चित्रांगद राजाने त्या राजाला एकांतामध्ये नेलं आणि सगळी हकीकत सांगितली की तू ज्या राणीला वनामध्ये सोडलेलं होतंस, सुमती राणी तुझी, ती बाळंतपणाच्या वेळेला गलित गात्र कुष्ठरोग झालेले होते, शरीरावर जखमा झालेल्या होत्या. तिचं बाळ होतं ते अनेक जखमांनी व्याप्त होतं, रडत होतं. आणि त्या दोघांना कंटाळून तू वनामध्ये सोडलं आणि तिथून पुढे जो प्रकार सगळा घडला तो सगळा सांगितला. हा तुझाच मुलगा आहे आणि राणी जी त्याची आई आहे ती राणी तुझी सुमती राणी आहे. असं म्हटल्यानंतर त्या राजाला इतकं अपराध्यासारखं झालं, मारल्याहून मारल्यासारखं असं झालं की ज्यांना आपण वनात टाकून दिलं, पशुपक्ष्यांनी खाऊन मारून टाकावं म्हणून, तोच माझा मुलगा, तीच माझी असणारी राणी, त्याने आज आपल्याला शत्रूच्या तावडीतून वाचवलं, आपलं राज्य वाचवलं, आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत, असं म्हणून तो लज्जेने त्या ठिकाणी खाली बघू लागला. तेव्हा राणीने सांगितलं की जे होणाऱ्या गोष्टी असतात त्या होत राहतात, त्याचा खेद आता करायचा नाही, आता सगळं चांगलं झालेलं आहे. असं म्हटल्यानंतर परत मग तो मुलगा त्या ठिकाणी भद्रायू हा राजपुत्र, त्यांनी वडिलाला नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला, एकमेकाला दोघांनी आलिंगन दिलं, एकमेकांच्या नेत्रातल्या अश्रूंनी दोघांनी एकमेकाला अभिषेक केला. सगळी झालेली दुःख पाठीमागची त्या नेत्रोदकाच्या अभिषेकामध्ये वाहून गेली. सर्वांना आनंदी आनंद अशा प्रकारचा प्राप्त झाला. आणि हा जो असणारा वज्रबाहू राजा, आपला मुलगा भद्रायू, त्याचप्रमाणे आपली पत्नी राणी सुमती, त्याचप्रमाणे आपली सून असणारी कीर्तिमालिनी, या सर्वांच्या सहित आपल्या राज्यामध्ये आले. ज्यांनी सांभाळ केलेला होता तो पद्माकर सावकार, त्याचं कुटुंबीय, त्यांनाही मोठा सन्मान देऊन, त्यांना राजघराण्यातल्या माणसांच्या प्रमाण अशा प्रकारचा सर्व सन्मान देऊन त्यांचाही यथोचित गौरव केला आणि त्यांना आपल्या गावी पाठवलेला आहे. अशा पद्धतीनं हा सगळा आनंद भगवान श्री शंकरांच्या कृपेनं त्या राज्यामध्ये प्राप्त झाला. बराच काळ गेल्यानंतर एकदा हा भद्रायू राजकुमार आपल्या पत्नी कीर्तिमालिनीसह वनविहार करता गेलेला होता. वनामध्ये फिरण्याकरता, आपलं वनविहार करण्याकरता सुंदर अशा वनामध्ये गेलेला असताना अचानक एक स्त्री आणि एक पुरुष त्या ठिकाणी धावत आरडाओरडा करत येत असताना त्याला दिसले. वाचवा 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 करून हात वरती करून धावत एक पुरुष येत होता, त्याच्या पाठीमागे एक स्त्री येत होती. राजाने लगेच धनुष्यबाण सरसावला. कोण यायला लागले, कोण तुम्हाला मारायला लागले म्हणून तो विचारायला गेला. तेवढ्यात पुरुष जो होता तो पुढे धावत धावत आला आणि पाठीमागे त्याची पत्नी होती, ती थोड्या अंतरावर होती. तेवढ्यात तो मागे धावत येणारा वाघ होता, त्या वाघाने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला पकडलं. त्या ब्राह्मणाने मोठा आक्रोश केला की राजा, आमच्या मागे वाघ लागलेला होता, आम्ही दोघं पळत होतो, तू राजा आहेस म्हणून समजलं, तुला वाचवशील म्हणून तुझ्याकडे धावत येत होतो, पण मी तर वाचलो, पण माझ्या बायकोला वाघानं पकडून नेलेला आहे, तू त्या वाघाला मार आणि माझी पत्नी सोडव. आक्रोश करायला लागला. राजा लगेच धावत गेला. अनेक प्रकारचे दिव्य बाण त्या वाघावरती सोडले, पण त्या बाणाला काही त्या वाघानं जुमानलं नाही. सगळे बाण तसेच अंगामध्ये घेऊन तो वाघ दऱ्याखोऱ्यातनं पळत सुटला आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीला घेऊन कुठेतरी डोंगराआड अदृश्य झाला. त्या ब्राह्मणाने अतिशय शोक केला आणि त्या राजाला तो धिक्कार करू लागला. धिक्कार असो तुझ्या राजेपणावर
की तू प्रजेचं रक्षण करू शकत नाहीस. धिक्कार असू द्या तुझ्या शस्त्रावर, की जी शस्त्र एखाद्या पशुपासून माणसाला सोडवू शकत नाहीत. धिक्कार असो तुझ्या शिवानं दिलेला आशीर्वाद. सगळ्या गोष्टीचा धिक्कार करायला लागला. त्याला ते अपराध्यासारखं वाटलं राजकुमाराला, की आपण असताना एका ब्राह्मण स्त्रीला वाघानं पळवून न्यावं आणि आपण त्याच्यापासून सुटका करू नये. हे फार मोठं त्याला आपलं अपयश वाटलं, की इतक्या मोठ्या शत्रूचा पराभव करणारा मी, परंतु हे माझ्या हातून घडलं नाही. त्यांनी सांगितलं की आता मी काही करू शकलो नाही, याबद्दल मी तुमची क्षमा मागतोय, क्षमायाचना करतो. त्या बदल्यात तुम्हाला दुसरं लग्न करून सुंदर अशी पत्नी तुम्ही लग्न करून संसार करा, त्यासाठी मी मदत करतो. फार तर अर्ध राज्य तुम्हाला देतो, पण आता याच्यापेक्षा मी दुसरं काही करू शकत नाही. त्यांनी सांगितलं तू सगळं देशील रे, परंतु म्हणले माझी पत्नी गेलेली आहे, ती आणून देऊ शकतोस का? ती जर नाही देऊ शकत असतील तर तू बाकीचं दिलेलं हे सगळं व्यर्थ आहे म्हणले. ज्याप्रमाणे अंध माणसासमोर आरसा दाखवणं हे जसं निरुपयोगी आहे, जसं बहिऱ्या माणसासमोर उत्तम गायन करणं हे जसं निरुपयोगी आहे, जसा रोगानं त्रस्त झालेल्या माणसासमोर पंचपक्वानाचं ताट ठेवणं हे जसं निरुपयोगी आहे, तसं माझ्या पत्नी व्यतिरिक्त मला बाकीचं जे काय असेल ते कशाची मला चाड नाही, कशाची इच्छा नाही, आणि तू माझी बायको तेवढी मला परत आणून दे, अन्यथा म्हणले तुला दोष लागला. राजा म्हटला आता मी ते काही देऊ शकत नाही, एक काम करू शकतो म्हणले, माझी जी पत्नी आहे कीर्तिमालिनी तीच तुम्हाला घेऊन जावं म्हणले, याच्यापेक्षा मी आता काय करू शकत नाही. भगवान शंकरच होते ते त्या ब्राह्मणाच्या रूपात आलेले. हा म्हणले हे मला मान्य आहे म्हणले, तुझी बायको देणार असलास तर मी मान्य करतो, ती मला तू दे. तू म्हणत असशील की मी ब्राह्मण आहे आणि हे असं कर्म केलं तर मला पाप लागेल, पण म्हणले लक्षात ठेव माझी तपश्चर्या एवढी मोठी आहे की त्या तपश्चर्यानं मी सगळी पापं जाळून टाकू शकतो, मला हे परस्त्रीचं पाप लागणार नाही, तू तुझी बायको दे मला. म्हणजे एखाद्या समुद्रामध्ये जसा मातीचा ढेकळ टाकला त्याप्रमाणे त्या गोष्टीचं मला पाप कोणत्याही प्रकारचं लागणार नाही असं म्हटल्यानंतर राजाने यथोक्त मंत्र उच्चार करून संकल्पाचं पाणी त्या ब्राह्मणाच्या हातावरती सोडलं आणि आपली पत्नी कीर्तिमालिनी त्याला देऊन टाकली. तो ब्राह्मण त्या स्त्रीला घेऊन, राणीला घेऊन दूर गेला आणि अदृश्य झाला. राजाने विचार केला की आपलं आता सर्वस्व गेलेलं आहे, आपली कीर्ती गेली, आपला नावलौकिक गेला, आपलं वैभव गेलं, आपला धिक्कारही झाला आणि पत्नी आपली आता आपल्यापासून गेलेली आहे. आता जगण्यासारखं असं शिल्लक आपल्याजवळ काय उरलेलं आहे, तेव्हा आता जगायचंच नाही असा विचार केला आणि त्यांनी आपण अग्नीमध्ये प्राण समर्पण करायचा, आत्मार्पण करायचा असा विचार करून भली मोठी अशा प्रकारची चिता त्या ठिकाणी निर्माण केली. ती चिता प्रज्वलित केली आणि त्यानंतर गंगेचं स्नान वगैरे करून भस्म अंगाला लावलं, विभूती लावली, भगवान शंकराचं ध्यान केलं आणि ध्यान वगैरे करून आता अग्नीमध्ये 3 प्रदक्षिणा करायच्या आणि अग्नीमध्ये उडी घ्यायची असं म्हणून भगवान शंकराचं नामचिंतन करत करत त्या चितेला, त्या अग्निकुंडाला 3 प्रदक्षिणा केल्या आणि उंच अशा ठिकाणी जाऊन उभा राहून त्याच्यामध्ये उडी घ्यायची. म्हणून नमो पार्वती पते हर हर महादेव असं म्हणून त्या अग्नीमध्ये त्यांनी उडी घेतली. तेवढ्यात भडा मोठा असा अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या प्रज्वलित झालेल्या अग्नीमधून भगवान शंकर परमात्मा पार्वती मातेसह त्या ठिकाणी असे घवघवीत असे प्रगट झाले, अग्निकुंडातूनच प्रगट झाले आणि त्याला वरचेवर हातामध्ये झेललं. भगवान शंकराने आलिंगन दिलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला. माग म्हणले मी तुला प्रसन्न आहे, तुझं सत्व मी बघितलं म्हणले, तू सत्वाला माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलेला आहेस, तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. त्यांनी पायावर दंडवत केला. भगवान शंकरा तुमचं दर्शन झालं यातच मला सगळं पावलं म्हणले, नाही तू काहीतरी वरदान माग. तेव्हा म्हणले त्या ब्राह्मणाची स्त्री वाघानं नेलेली आहे, ती तेवढी त्यांना परत आणून द्या. तेव्हा भगवान शंकर हसले. अरे म्हणले कोण ब्राह्मण, कोण ब्राह्मणाची स्त्री? अरे मीच ब्राह्मणाच्या रूपानं आलो होतो, पार्वतीच त्या स्त्रीच्या रूपानं आलेली होती आणि वाघ होऊन वाघाच्या रूपानं
मीच म्हणजे पार्वतीला घेऊन जंगलामध्ये पळून गेलो म्हटले. ही सगळी तुला लीला दाखवली की तुझं धैर्य किती आहे, तुझं असणारं सत्व किती आहे हे मला पाहायचं होतं. तू 100% माझ्या परीक्षेला उतरलेला आहेस. आता काय मागायचं ते माग, असं भगवान शंकरांनी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला देवा एकच द्या, तुमच्या चरणाच्या त्या ठिकाणी अखंड अनुसंधान असू द्या, तुमची भक्ती अखंड असू द्या. माझे वडील असणारा वज्रबाहू, माझी आई असणारी सुमती माता, माझे सांभाळ केलेले माझे असणारे आई वडील पद्माकर, त्याची पत्नी, या सर्वांना कैलास पदाच्या ठिकाणी प्राप्त करून द्या, त्यांना अक्षय सुखाचा लाभ द्या, एवढंच मला द्या म्हणे. तेव्हा तथास्तु म्हणले भगवान परमात्मा. आणि त्या कीर्तिमालिनीला सांगितलं आता तू काय मागायचं ते माग. तेव्हा तिने सांगितलं की माझी आई असणारी राणी श्रीमंतिनी, माझे असणारे वडील चित्रांगद राजा, या सर्वांसहित सर्वांना कैलासाच्या ठिकाणी तुमच्या चरणाजवळ अक्षय वास्तव्य देऊन त्यांना अखंड सुखाची प्राप्ती करून द्या. भगवंतांनी तथास्तु सांगितलं. याप्रमाणे अनंत वर्ष राज्य करून हे सर्वजण दिव्य देह प्राप्त करून भगवान शिवशंकरांचं चिंतन करत करत अखंड कैलास भुवनाच्या ठिकाणी शिवस्वरूपाला प्राप्त झाले. अशा स्वरूपाची ही भद्रायू राजाची कथा आख्यान सूत मुनींनी सर्व श्रोत्यांना नैमिषारण्यमध्ये सांगितलं. तीच कथा श्रीधर स्वामींनी मराठी भाषेमध्ये तुमच्या माझ्याकरता शिवलीलामृतामध्ये सांगितलेली आहे. या कथेची फार मोठी फलश्रुतीही सांगितलेली आहे. भगवान शंकराची अक्षय कृपा होते. दुरावलेला पुत्र त्या आख्यानाच्या श्रवणामुळं वाचनामुळं प्राप्त होतो, अशी फलश्रुती सांगितलेली आहे. तेव्हा अशा शिवभक्तांच्या अनंत लीला या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत. इथं या 8व्या कथा भागाची सांगता होते. तेव्हा झालेली कथा कशी वाटली